दरम्यान गुढीपाडव्यापासून बऱ्याच घरांमध्ये आंबा खायला सुरुवात होते। आंब्याच्या पेट्या बाजारामध्ये दाखल झाल्यात आणि साधारण 1500 ते 2000 रुपयांना डझनभर आंबे मिळतात। मात्र आज आम्ही तुम्हाला आंब्याची एक वेगळीच जात दाखवणार आहोत। या आंब्याचं नाव आहे मियावाकी आणि या एका आंब्याची किंमत आहे 10,000 रुपये। असं काय आहे या आंब्याचं वैशिष्ट्य बघूया। एक आंबा 10,000 रुपयांचा। जपानचा आंबा भारतात पिकला। झटपट श्रीमंत करणारा आंबा आहे तरी कसा? आम्ही बोलतोय याच आंब्याबद्दल। या आंब्याचं नाव आहे मियावाकी। सध्या नांदेड मधल्या एका शेतात या आंब्याला बहर आलाय। नांदेड जिल्ह्यातल्या भोसी गावात नंदकिशोर गायकवाड या शेतकऱ्यानं या मियावाकी आंब्याची लागवड केली आहे। गायकवाड या आंब्याची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेत आहेत, कारण हा आंबा साधा सुद्धा नसून त्यांचं नशीब बदलणार आहे। हा एक आंबा नंदकिशोर यांना तब्बल 10,000 रुपये मिळवून देणार आहे। गायकवाड यांनी या आंब्याची माहिती घेतली आणि फिलिपिन्स देशातनं या आंब्याची कलम मागवली। 6,500 रुपयांना एक रोप मिळालं। अशी 10 रोपं त्यांनी मागवली, त्याचे झाले 65,000। या आंब्याची 2 वर्षांपूर्वी शेतात लागवड केली। यंदा त्याला फळधारणा झाली। बाजारात एका आंब्याला 10,000ची किंमत मिळते। ज्यावेळेस मी पुण्यामध्ये अभ्यासासाठी होतो त्यावेळेस माझ्या वाचण्यामध्ये आले की जपानमध्ये एक्झिबिशनमध्ये 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त किमतीत विकला जाणारा मियावाकी आंब्याबद्दल ऐकलं। त्यावेळेस मला बी आश्चर्य वाटलं की बाबा आंब्याची किंमत किलोला एवढी 2.5 लाख रुपये आहे का? मला विश्वास बसत नव्हता। मग ज्यावेळेस मी अवांतर याच्याबद्दल अभ्यास केल्याचं कळालं की बाबा आपल्या भारतामध्ये इतर राज्यामध्ये काही शेतकऱ्यांनी लावलेला आहे आणि आलेला आहे। त्यांनी पण तो आल्याच्या नंतर 10,000 रुपयाला विकला हे सुद्धा कळाल्यावर मग मला विश्वास बसला की बाबा आपण बी आपल्या शेतात केशर आंबा इतर आंब्याबरोबर या झाडाची लागवड केली। मियावाकी आंब्याला एग ऑफ द सन असंही म्हटलं जातं। लाल रंगाचा असा हा आंबा दुर्मिळ, रसाळ आणि उत्तम चवीचा असतो। हा आंबा अतिशय गोड आणि तोंडात टाकल्यावर विरघळतो। त्यामध्ये बरीच पोषक तत्व असल्याचं सांगितलं जातं। हा आंबा 10 ते 12 हजारांना मिळतो। 1 किलो आंब्याची किंमत 35,000 ते 1 लाखापर्यंत असते। भारतामधल्या विविध राज्यात या आंब्याच्या लागवडीचे प्रयोग सुरू आहेत। या आंब्याचं पीक घेणारे नंदकिशोर हे कोविड पूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते। तिथे त्यांना या आंब्याची माहिती मिळाली। त्यानंतर त्यांनी थेट आपलं गाव गाठत शेतीत राबायला सुरुवात केली। संपूर्ण माळरानावर नंदनवन फुलवलं। त्यातनं वर्षाकाठी तब्बल 50 लाख रुपयांचं उत्पन्न विविध फळांच्या माध्यमातून मिळालं। तर जसं मी 6,500 रुपयाला एक झाड आणलं तर आपण तेवढं महाग विकणार नाही। आपण 1,000 रुपयाच्या मध्ये आपण हे झाड शेतकऱ्याला उपलब्ध करून देणार आहे। या जून पासून अभ्यास करून गावाकडे वळलं तर लोक म्हणले माळ उकळले, म्हणजे बऱ्याच लोकांनी वेड्यात काढलं, जवळपास जवळच्या पण लोकांनी काढलेलं आहे। मग त्याला लक्ष न देता मी माझं काम करत राहिलो आणि आज जवळपास 250 रुपये किलोने माझं केशर आंब्याला मागणी आहे। जवळपास 20 टन होत आहे। आज लाखो रुपयामध्ये माझं उत्पन्न वाढतं। त्याच्यातूनच लोकांना मी बोलून न दाखवण्यापेक्षा कामातून उत्तर दिलेलं आहे। माळरानावर काय फुलणार असा सवाल करत खिल्ली उडवणारे गावकरी आता नंदकिशोर गायकवाडांचं तोंड भरून कौतुक करतात। शेती हा अदबड्याचा व्यवहार आहे आणि म्हणून प्रत्येक तरुणाला सरकारी नोकरीच हवी आहे। परंतु नंदकिशोर गायकवाड या तरुणानं दाखवून दिलंय की आपण जर खरीच मेहनत केली तर शेतीमधूनही कोट्यावधी रुपये मिळू शकतात। केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे या म्हणीची प्रचिती नंदकिशोर गायकवाडांची ही शेती बघितल्यावर येते। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।